डोक्यावरी ताज पाहिजे ना जनतेवर राज पाहिजे, पण श्री बसवेश्वर जयंतीला सर्व समाज एक पाहिजे या संकल्पनेतून धाराशिवच्या उमरगा शहरातील श्री महात्मा बसवेश्वर देवस्थानचे श्री महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठान आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक यात्रा महोत्सवाअंतर्गत दिनांक 29 एप्रिल पासून 5 मे पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले। दिनांक 5 मे रोजी पारंपरिक वाद्याच्या गजरात आकर्षक भव्य मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 29 आणि 30 एप्रिल रोजी सकाळी श्री प्रशांत महाराज यांचा शिवपुराण कार्यक्रम, दिनांक 30 रोजी डॉक्टर सचिन विश्वेकर आणि डॉक्टर अर्चना विश्वेकर यांच्या हस्ते महाभिषेक पूजनाचा कार्यक्रम, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते बस ध्वजारोहण, दिनांक 1 मे रोजी रांगोळी स्पर्धा, दिनांक 2 मे रोजी महिला संगीत खुर्ची स्पर्धा, दिनांक 3 मे हरिभजन सोहळा, तर दिनांक 4 मे बालभजनी मंडळ यांचे हरिभजन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। दिनांक 5 मे रोजी श्री महात्मा बसवेश्वर यांची टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने भव्य स्वरूपात शहरातून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक बसवेश्वर मंदिरापासून भीमनगर गौतम नगर मार्गे पोलीस ठाण्यासमोरून महामार्गावर पोहोचली। ठाकरे चौकातून बाजारपेठ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक नृत्य सादर करताना भजनी मंडळातील लहान बालके जल्लोष करताना दिसून आले। येथून इंदिरा चौक मार्गे महादेव मंदिर आणि दर्गा गल्ली मार्गे जुनीपेठ येथील हनुमान मंदिरापासून पुन्हा बसवेश्वर मंदिरात सांगता झाली। यावेळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अनंत मुगळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते 12 ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी मंदिराचा सर्व भौतिक परिसर अतिशय भक्तिमय आणि आनंदी तसेच उत्साही दिसून आला। प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पतंगे, सोमनाथ घोडके, नितीश ठाकूर, यशवंत मुळे, अमर बिराजदार, धीरज पतंगे, आदित्य शेडगार, शिवमूर्ती राघू, रवी शेडगार, हर्ष कदेरे, ओम मुळे, गौरव लोकरे, शिवलिंग स्वामी, महेश दुबे, गुंडू स्वामी, प्रतीक दुबे, ओंकार पाटील, ओंकार राघू, रोहित मुलगे, अशोक तेलंग, धनराज हेबळे, प्रशांत औरादे, अर्जुन औरादे, शिव शेडगार, प्रकाश सोनटक्के, सागर बिराजदार आदींनी विशेष परिश्रम घेतले। ज्यांनी माणसात देव पाहिले, माणसाला देव मानले असे क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची सालाबाद प्रमाणे याही वर्षी अत्यंत थाटामाटात जयंती साजरा करण्यात आली। आमच्या या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एक सांगतो साहेब, आम्ही या जयंतीमध्ये डीजे डॉल्बी यांचा कधीच वापर करत नाही। या जयंतीमध्ये आम्ही लहान मुलांचे भजने, महिलांचे कळशकुंभ व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची गावातून सवादी मिरवणूक काढतो। तसेच इसवी सन 1999 साली महात्मा बसवेश्वरांच्या विचारामुळे आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याची स्थापना केली। त्यावेळेस आम्ही 1999 ते 2005 पर्यंत 132 लग्न या सर्व जाती धर्माची या मंदिरामध्ये केलेली आहे। जे की महात्मा बसवेश्वराचे मंदिर हे उमरगा तालुक्यामध्ये एकमेव मंदिर असं आहे की जेथे सर्व जाती धर्माच्या जनतेसाठी व्यासपीठ खुले आहे।
अशीच परंपरा आम्ही राखत यावर्षीही महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात व सर्व जाती धर्मांच्या लोकांना, महिलांना, युवकांना, युवतींना यात प्राधान्य देऊन अत्यंत चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली आहे। जयंती ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशीपासून आम्ही दररोज संध्याकाळी प्रसाद वाटप करतो। हे बसवेश्वरांच्या तत्वामध्ये आहे की सर्व गोरगरीब जनतेंना, ज्यांनी भुकजलेले आहेत अशांना आम्ही इथे वेळोवेळी मदत करून त्यांची जी उपजीविका आहे ती सहित आम्ही इथे शक्यतो आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही त्यांची व्यवस्था करतो। मंदिरात जिथेही कुठूनही लोक येऊ द्या, आम्ही त्यांची अर्ध्या रात्री उठून त्यांची सेवा या मंदिरामध्ये होत असते। या ठिकाणी श्री महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज येथे संपन्न होत आहे। एकंदरीत सर्व धर्म समभाव व पारंपरिक मिरवणुकीला प्राधान्य देऊन या मिरवणुकीचं संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा करून आज कळस कुंभमेळा महिलांचा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना या बसवेश्वर मंदिराच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पदगे व त्यांचे सर्व सहकार्याने व गल्लीतील युवक असतील किंवा प्रतिष्ठित असतील व महिला यांचा एकंदरीत सर्वांचा सहकार्य व सहभाग या मिरवणुकीला आणि या जयंतीला लाभलेला आहे। प्रतिनिधी सचिन बित्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।